प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. काही जणांनी यहुदियाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली, मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता जाल्या वाचून तुमचे तारण होणे शक्य नाही. तेव्हा पौल आणि बर्नबा यांचा त्यांच्याशी बराच मतभेद आणि वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की पौल व बर्नबा यांनी आणि त्यांच्यापैकी इतर काहींनी या वादासंबंधाने यरुशलेमेतले प्रेषित आणि वडील वर्ग यांच्याकडे जावे. मग मंडळीने त्यांची रवानगी केल्यावर ते फेनिके आणि शोमरोन ह्यामधून गेले आणि परराष्ट्र देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते यरुशलेमेस पोहोचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित आणि वडील वर्ग ह्यांनी त्यांचे आगत स्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना त्याने जे जे घडवले ते त्यांनी सांगितले. तरी पण परुषी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले, त्यांची सुंता झालीच पाहिजे आणि मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे. मग प्रेषित आणि वडील वर्ग या प्रकरणाचा विचार करावयास जमले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.